हाय हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल. सगळ्यात पहिले सगळ्यांना खूप खूप थँक्यू, कारण तुम्ही आम्हाला एवढं प्रेम देताय आणि कंटिन्यू आमच्या व्लॉग्सला लाईक्स आणि शेअर करताय, त्यामुळे खूप खूप थँक्यू. असंच आम्हाला प्रेम देत राहा आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब नाही केलंय त्यांनी पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ओके, सो संडे असल्यामुळे आम्ही निघालो होतो फॅमिली आउटिंगला. फॅमिली आउटिंग कम मॉर्निंग वॉकच होते ते. तर आम्ही आलो होतो आमच्या सिटीमधल्या एका प्रायमरी स्कूलमध्ये, जी खूप युनिक आणि खूप निसर्गरम्य अशा वातावरणात आहे. तुम्हाला बॅकग्राऊंडच्या आवाजाने कळेलच. तर बघूया, सगळे आपला वेट करताय, चला जाऊया. सो आत गेल्या गेल्या आरव आमचा वेटच करत होता. तो आम्हाला रिसीव्ह करायला आला आणि गेल्या गेल्या आम्हाला फळांची बाग लागली. म्हणजे फळांची नाही, तिथं सगळेच झाडं होते, युनिक म्हणजे जे मी कधी पाहिलेही नव्हते आणि मे बी तुम्हाला सुद्धा काही गोष्टी माहिती नसतील तेवढे झाडं तिथे लावून होते. आणि खूप सुंदर असे ती बाग मॅनेज केली होती आणि दिसत होती आणि क्लिनिंग मॅनेजमेंट खूप खूप छान. गेल्या गेल्या आरूच्या बाबांनी तिला घेतलं. आमचे हे एक्सटेंडेड फॅमिली मेंबर्स आरूसोबत खूप कनेक्टेड आहे. जेव्हा आम्ही फंक्शनमध्ये एकत्र येतो तेव्हा सगळे लोक आरूचा खूप लाड करतात आणि इथे सगळ्या लेडीज तिथे जाऊन बसल्या होत्या. तिथे आम्ही गेलो, सगळ्यांसोबत गप्पा केल्या आणि सगळ्यांना भेटून खूप छान वाटतं. म्हणजे खूप असं लव्ड फील होतं. आरू आरू उठवलं मम्मी पण आता दिसलं सकाळी सकाळी बघ बरं किती छान बसून नाही जमत, उभी झाली म्हणून ते थांबले. सो इथे आरूचे लाड सुरू झाले होते आणि मीनवाईल मी ठरवलं की मी बाकीची बाग एक्सप्लोर करेल आणि तुम्हाला पण दाखवते काय काय आहे. सो सगळ्यात पहिले आपल्याला लागलं चिंचेचं झाड, जे ऑलमोस्ट कॉमन आहे, बघितलं असेल. स्टार फ्रूटचं झाड मी कधीच नव्हतं पाहिलं, जे फर्स्ट टाइम इथे पाहिलं. ते पण खूप छान मेंटेन केलं होतं. आणि इथे बकरे बरेच होते, म्हणजे विलायची, आंबा, अननस आणि खूप सारे वेगवेगळे प्लांट्स होते. खूप सारे फ्रूट्सचे झाडं होते. अजून बघूया काय काय आहे ते. इथे एक मसाल्याचं झाड आहे, म्हणजे लवंग आपण जे डेली यूज करतो त्याचं. ते मी फर्स्ट टाइम पाहिलं, माहिती नव्हतं कसं असतं ते. तर ते मसाल्याचे झाडं सुद्धा होते. आम्ही तिथून रिटर्न आलो आणि इथे खाण्यासाठी आम्ही चिवडा करणार होतो. सो सगळ्या लेडीज त्या तयारीत लागल्या. घरून सगळं सामान आम्ही घेऊनच आलो होतो गाडीमध्ये. सो ते सगळं सामान वगैरे काढलं आणि आय थिंक त्यांनी ऑलमोस्ट 3.5 ते 4 किलोमीटर वॉक करून आले होते. त्यामुळे सगळ्यांना खूप भूक लागली होती. आम्ही तर गाडीने आलो होतो, बट हां, बाकीच्या लोकांना खूप भूक लागली होती. तसं चिवडा बनवत होते. इकडे खूप मोठी विहीर होती. सो बाकीच्या गोष्टी आम्ही एक्सप्लोर करत होतो की काय काय आहे, कारण तिथे खूप खूप छान छान होतं. इथे सरप्राइझिंगली मी पहिल्यांदा माझ्या लाईफमध्ये फणसचं झाड पाहिलं होतं. अजून बरंच काही बाकी आहे, बघूया काय काय. सगळं एक्सप्लोर करता करता ड्रॅगन फ्रूटचं झाड म्हणजे आम्हाला दिसलं. ड्रॅगन फ्रूट तर खूप लोक खातात आणि माहिती सुद्धा होतं, बट त्याचं झाड असं काही असेल हे कधीच इमॅजिन नव्हतं केलं. तुम्ही इथलेच आहे म्हणजे तुम्हाला एवढी माहिती आहे? हो का, हो का. इथे अजून माहिती सांगा ना, हे झाड वगैरे तुम्हाला एवढी कशी माहिती? माहिती म्हणजे ते सर आहे सचिन पेटकर म्हणून, त्यांनी फळबाग केलेली आहे. अच्छा, हो का. त्यांनी फळबाग करून देऊन 1 वर्ष आमच्यासोबत राहिले. ते पूर्ण माहिती कसं करायचं काय करायचं सांगितलं. त्यानुसार मग आम्ही आता करत आहोत. 1 वर्ष ट्रेनिंग सारखं झालं. अच्छा, हो का. छान केलंय, पण सगळंच आहे. पक्ष्यांसाठी पण किती छान केलं.
आम्ही सगळे एक्सप्लोर करून येईपर्यंत इकडे चिवडा रेडी सुद्धा होता. दिसायला तर खूप छान दिसत होता आणि टेस्टला सुद्धा खूप छान होता. सगळ्यांनी तो चिवडा खूप आवडीने खाल्ला. खाऊन पिऊन आणि एक्सप्लोर करून झाल्यानंतर आम्ही बाहेर निघालो. बट समोरच त्याचं प्लेग्राऊंड होतं लहान मुलांचं. सो तिथे सुद्धा आम्हाला जायचं होतं आणि बघायचं होतं काय काय आहे. त्यामुळे आम्ही तिथून निघालो. इथे आरूला खूप छान खेळतो. त्याच्याजवळ ती खूप छान राहते सुद्धा. इथे यांचे फोटो सेशन वगैरे चालू होते आणि प्लेग्राऊंडमध्ये आल्यानंतर यांनी आरवने ते करून दाखवलं आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी केलं. इथे छान लहान मुलांसारखे सगळे एन्जॉय करत होते. खूप छान असे खेळत होते आणि मोमेंट ते कॅप्चर करण्यासारखे होते. हे तर आपल्यापेक्षा छोटे झाले. आपल्याला नेक्स्ट टाइम यायचंय बरं इकडे. जाओ आगे जाओ आगे जाओ आगे जाओ. सो खूप जास्त एन्जॉय आणि मज्जा मस्ती करून आम्ही परत निघालो होतो घरी. बट घरी जाऊनच हा दुसरा प्लॅन झाला होता. मदर्स डे होता त्यामुळे आम्हाला ट्रीट मिळणार होती आणि त्यासाठी आम्ही आमच्या इथल्या एका रेस्टॉरंटला गेलो होतो. सो तिथून म्हणजे आउटिंगवरून आम्ही 9 वाजताच रिटर्न आलो होतो आणि जेवणासाठी आम्ही थोडा वेळ घरी आराम वगैरे करून परत निघालो होतो. सो ह्या रेस्टॉरंटला आम्ही आलो होतो आणि तिथे आम्ही मदर्स डे सेलिब्रेट करणार होतो. आरू, मम्मी, मी आम्ही खूप छान रेडी झालो होतो मदर्स डेसाठी सेलिब्रेशनसाठी आणि गेल्या गेल्याच आमचा नंबर लागला. वेटिंग वगैरे काही नव्हती. तुम्ही इंटेरियर बघू शकता. हे रेस्टॉरंट पण खूप छान आहे आणि तिथे आम्ही ऑकेजनली येत असतो. आम्ही इथे बसलो, ऑर्डर वगैरे प्लेस केली. आरूला ऑब्व्हियसली स्ट्रोलर कॅरी केलं होतं त्यामुळे तिला तिथं टाकलं. इथे मम्मीना थोडं ते अनकम्फर्टेबल वाटत होतं बिकॉज ते जरा चेअर अशा इन्क्लाइन होत्या. बट हां, रेस्टॉरंटचं असं ओव्हरऑल म्हणजे इंटेरियर वगैरे खूप छान होतं, फ्रेश वाटत होतं आणि मेन म्हणजे मदर्स डे सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही काहीतरी वेगळ्या रेस्टॉरंटला यावं म्हणून आम्ही इथे आलो होतो. इथे सगळ्यांनी छान असा टाईम स्पेंड केला आहे. बट बाय द वे वी आर मिसिंग नेक्स्ट पुण्याला गेला होता त्यामुळे तो नव्हता. बट हां, आम्ही मदर्स डेसाठी आलो होतो. सो आजचा दिवस खूप छान होता. म्हणजे मॉर्निंगला फॅमिली आउटिंग आणि नंतर आफ्टरनूनला मदर्स डे सेलिब्रेशन, असं ओव्हरऑल खूप छान दिवस होता. खूप एन्जॉय केला. दॅट्स हाऊ वी स्पेंड आवर डे. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.